2 आंबे व 5 संत्री घेण्यासाठी 15 रुपये पडतात, पण 4 आंबे व 3 संत्री घेतल्यास 23 रुपये पडतात, तर संत्र्यांचा प्रत्येकी भाव काय? पहा, आधी आपण काय करूया, एका आंब्याची किंमत x रुपये मानू आणि एका संत्रीची किंमत बरोबर y रुपये मानू. आता आपल्याला समीकरण तयार करायची. समीकरण तयार करत असताना आपण काय करणार आहोत पहा, पहिलं जे वाक्य आहे ना, पहिल्या वाक्यापासून पहिलं समीकरण तयार करू, दुसऱ्या वाक्यापासून दुसरं समीकरण तयार करू. 2 आंबे, एका आंब्याची किंमत x, तर 2 आंब्याची किंमत झाली 2x. एका संत्र्याची किंमत y, तर 5 संत्र्यांची किंमत झाली 5y आणि एकूण किंमत पडते 15 रुपये. समीकरण 1 याप्रमाणे समीकरण तयार करायचं. दुसऱ्या वाक्याकडे झाला, 4 आंबे, एक आंबा x, 4 आंबे 4x, संत्र्या किती, 3 संत्री आहे दुसऱ्या वाक्यात, 3y रुपये आणि हे एकूण रुपये पडतात 23. समीकरण नंबर 2 हे लक्षात घ्या. आता आपण सहगुणक सामान आहेत का ते पाहूया. एक्सचा पण नाही, वायचा पण नाही. कोणाचाही सामान करू शकतो, कारण इकडे पण धनचिन्ह आहे दोघांना, इकडे पण धन आहे. विरुद्ध चिन्ह असते तर पण ठीक आहे, त्या व्हेरिएबलचा आपण वापर केला असता. तर मला असं वाटतं आपण एक्सचा सामान करूया, कारण का या 2ला जर 2 ने गुणलं तर हे 4 मिळतील आणि मग समीकरण 1ला आपण 2 ने गुणूया. एकच प्रोसेस करावी लागेल. वायचा जर तुम्हाला सामान करायचा असेल तर 2 समीकरणाला गुणावं लागेल, वरच्याला 3 ने गुणावं लागेल, खालच्याला 5 ने गुणावं लागेल, मग थोडंसं वेळ खावं आहे. त्याऐवजी आपण काय करूया, एक्सचा सामान करूया, समीकरण 1ला 2 ने गुणूया. चला, इथे 2 ने गुणलं तर काय होईल, 4x अधिक 10y बरोबर 15ला 2 ने गुणलं तर येईल 30. समीकरण नंबर 3 घेऊया. समीकरण 1 आता ड्रॉप करा, बरोबर आहे. 2 आणि 3चा विचार करायचा आहे. 4x समान आहेत, x चा सहगुणक समान आहे, चिन्ह समान आहेत, म्हणजे आपल्याला करावी लागेल वजाबाकी, बरोबर आहे. तर चला आपण वजाबाकी करूया. 3 वजा 2 करूया. समीकरण 3 मधून 2 वजा करूया. समीकरण 3 काय आहे, 4x अधिक 10y बरोबर 30. समीकरण 2 काय आहे, 4x अधिक 3y बरोबर 23. वजाबाकी करायची आहे आपल्याला, खालचे चिन्ह बदलतील. पहा, हे 4x धन आहे तर तो ऋण होईल, हे धन चिन्ह कॅन्सल होईल, ऋण चिन्ह येईल. हे धन आहे, ऋण कन्सिडर करायचं. आता हे लक्षात घ्या, हा धन 4x ऋण 4x कॅन्सल होईल. 10 वजा 3 7y, 30 मधून 23 गेले, आले 7 आणि म्हणून y बरोबर 7 इकडे भागिले होईल, या 7ला 7 एके 7, y ची किंमत आली 1. y ची किंमत 1 म्हणजे संत्र्याचा प्रत्येकी भाव किती. एक संत्री आपण y रुपये मानले, आपल्याला फक्त y चीच किंमत काढायची आणि म्हणून y बरोबर 1. पर्याय क्रमांक 1 उत्तर येईल आपला. संत्रीचा भाव 1 रुपये. चला पुढच्या एक्झाम्पल कडे जाऊया. पहा, एका अपूर्णांकाच्या छेदात 1 मिळवल्यास मिळणाऱ्या अपूर्णांकाची किंमत 1/3 होते आणि छेदामधून 1 वजा केल्यास मिळणाऱ्या अपूर्णांकाची किंमत 1/2 होते. तर तो अपूर्णांक कोणता? अपूर्णांक याचं उदाहरण जर आलं तर काम फार सोपं असतं. छेद आणि अंश मानायचा असतो. येत्या का छेद आणि अंश मानला, पुढचं काम सोपं होतं, समीकरण तयार करणं. अंश आपण x मानूया, अंश बरोबर x मानू आणि छेद बरोबर y मानू. आता आपण अपूर्णांक तयार करूया, समीकरण तयार होईल. एका अपूर्णांकाच्या छेदात 1 मिळवल्यास, अंश तसाच ठेवायचा आहे आपल्याला, लक्षात घ्या. छेदामध्ये आपल्याला 1 मिळवायचा आहे, y अधिक 1. मिळणाऱ्या अपूर्णांकाची किंमत 1/3 होते, बरोबर 1/3 घ्यायचं आहे आपल्याला, हे लक्षात घ्या. आता आपल्याला थोडंसं रिअरेंज करायचंय. रिअरेंज करताना काय करायचंय पहा, तिरकस गुणाकार करूया. 3 गुणिले x 3x होईल. 1 ने y अधिक 1 ला गुणलं, y अधिक 1 असाच राहील आणि म्हणून आता हा स्थिरांक आहे तो उजवीकडे राहू द्या, y ला फक्त डावीकडे घेऊया. 3x वजा y होईल. 3x वजा y बरोबर 1. समीकरण नंबर 1 आलं. पहिलं समीकरण मिळालं आपल्याला. चला आता आपण दुसरं समीकरण मिळवूया. पहिलं समीकरण मिळालं,
3x अधिक 3x वजा y बरोबर 1. दुसरं समीकरण मिळवूया आपण. काय सांगितलंय? आणि छेदातून एक वजा केल्यास, इथे 1 मिळवला, आता छेदामधून एक वजा करायचा आहे, अंश पुन्हा तसाच ठेवायला सांगितलाय. छेदातून एक वजा करा म्हणजे y मधून एक वजा करायचं आहे आपल्याला. y वजा 1 मिळणाऱ्या अपूर्णांकाची किंमत 1/2 होती. पुन्हा तिरकस गुणाकार करा. x गुणिले 2 2x, y वजा 1 गुणिले 1 y वजा 1, y डावीकडे घेतला 2x वजा y बरोबर हा उजवीकडचा वजा 1 तसाच राहील. समीकरण नंबर 2. दोन्ही समीकरणांचं निरीक्षण करा. y चा सहगुणक सामान्य पहा 1 1, परंतु चिन्ह समान असल्यामुळे वजाबाकी करावी लागेल. चिन्ह विरुद्ध असते तर आपण बेरीज केली असती. तर चला दोन्ही समीकरणांची आपण करूया वजाबाकी. आपलं पहिलं समीकरण काय होतं या ठिकाणी? 3x वजा y बरोबर 1. यातून आपण वजा करूया. दुसरं समीकरण काय आहे आपलं? 2x वजा y बरोबर वजा 1 हे दुसरं समीकरण आहे. बरोबर आहे. वजाबाकी करूया. वजाबाकी करताना दुसऱ्या समीकरणाची चिन्ह बदलणार आहेत आपली. चला चिन्ह बदलूया. पहा हे धन चिन्ह आहे तर ऋण होईल, हे ऋण आहे तर धन होईल, हे ऋण आहे तर धन होईल. पहा हे ऋण y धन y कॅन्सल झाले. 3 वजा 2 1 आला, 1x बरोबर हा धन 1 अधिक 1 2 आले आणि म्हणून x बरोबर 2 भागिले 1 म्हणजे हा 1 सहगुणक घ्यायची गरज नसते. म्हणजे x ची किंमत आली 2. हे लक्षात घ्या. 1 सहगुणक कन्सिडर नाही केला, तो कन्सिडर करावा लागतो, तो नाही घेतला तरी चालतो. म्हणजे x ची किंमत 2 येणार आहे आपली. अंश आला 2. हे लक्षात घ्या. आता छेद काढायचं आहे आपल्याला. x ची किंमत या दोन्हीपैकी कोणत्या एका समीकरणामध्ये टाकून घ्या. आपण समजा समीकरण 1 मध्ये टाकूया. x ची किंमत 2, 3 गुणिले 2 6 आले वजा y बरोबर उजवीकडे आला 1, y ला उजवीकडे धन होईल, 1 इकडे वजा होईल, 6 वजा 1 7 ने गेला आला 5 म्हणजे y ची किंमत आली 5. हा झाला छेद आणि म्हणून आपला अपूर्णांक होईल 2/5. 2/5 पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल आपलं 2/5. चला आपण पुढचं एक्झाम्पल घेऊया. एका नावेला प्रवाहाच्या दिशेने 44 किलोमीटर अंतर व विरुद्ध दिशेने 30 किलोमीटर अंतर जाण्यासाठी 10 तास लागतात. फार महत्वाचं उदाहरण आहे. एमपीएससी मध्ये पण खूप वेळा उदाहरण विचारलं जातं. पण प्रवाहाच्या दिशेने 55 किलोमीटर व विरुद्ध दिशेने 40 किलोमीटर अंतर जाण्यासाठी 13 तास लागतात. तर नावेचा संत पाण्यातील ताशी वेग किती? तर पहा आपण काय करणार आहे, दोन्ही समीकरणांपासून आपण दोन्ही वाक्यांपासून समीकरण तयार करणार आहे. पुन्हा एकदा आपण काय करूया, हे थोडस स्पेस तयार करूया आपण इथे. पहा म्हणजे थोडं आपल्याला जागा पाहिजे सोडवायला. चला पहा आधी आपण काय करूया, 10 तास लागतात इथपर्यंतच्या वाक्याचा विचार करूया. 10 तास वेळ दिलेली आहे आपल्याला. वेळेपासून आधी आपण समीकरण तयार करूया. वेळ, आता वेळ म्हणजे काय? वेळेचं सूत्र अंतर भागिले वेग. अंतर भागिले वेग, बस काम सोपं आहे. वेळ आपण स्थिरांक असल्यामुळे ही वेळ किती 10 तास, स्थिरांक असल्यामुळे उजवीकडे लिहूया. अंतर किती आहे 44 किलोमीटर, पण कसं ते प्रवाहाच्या दिशेने, बरोबर आहे. आणि विरुद्ध दिशेचं अंतर 30. या दोघांची आपल्याला बेरीज करायची म्हणजे ते होईल आपलं एकूण अंतर. परंतु सुरुवातीला आता इथे वेळ दिली 10 तास म्हणून नेहमी लक्षात घ्या वेळ अधिक वेळ बरोबर वेळ. ही 10 तास सुद्धा काय आहे वेळ, हे लक्षात घ्यायचंय. मग वेळ म्हणजे काय, अंतर भागिले वेग. अंतर आहे 44, पण त्यावेळेला वेग किती होता त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. आणि म्हणून तो वेग विचारात घेण्यासाठी आपल्याला काय करायचंय, नावेचा संथ पाण्यातला ताशी वेग आपण x किलोमीटर प्रति तास मानणार आहे. नावेचा संथ पाण्यातील वेग, नावेचा वेग संथ पाण्यातला x किलोमीटर प्रति तास घेणार आहे आपण, हे लक्षात घ्या. त्याच वेळेला प्रवाहाचा वेग, कारण प्रवाह
जो आहे त्याचा वेग आपल्याला घेणं आवश्यक आहे. प्रवाहाचा वेग बरोबर y किलोमीटर प्रति तास आपण मानणार आहे. आता चला आपण आपल्या समीकरणाकडे येऊया. एका नावेला प्रवाहाच्या दिशेने, याचा विचार, प्रवाहाच्या दिशेने 44 किलोमीटर अंतर आहे. वेळ अंतर भागिले वेग, वेळ अंतर आहे 44, त्या वेळेला वेग किती होता? तो वेग होता प्रवाहाच्या दिशेने. जेव्हा प्रवाहाच्या दिशेने विचार केला जातो तेव्हा x आणि y ची बेरीज होते, हे लक्षात घ्या. कारण का प्रवाहाच्या दिशेने वेग वाढणार आहे नावेचा, आणि म्हणून बेरीज लक्षात घ्या. आता पुढे व म्हणजेच काय, इथे अधिक करावी लागेल आपल्याला, कारण हे 10 जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत बेरीज चालू ठेवायची. पुन्हा आता परत पुढची वेळ काढायची आहे, म्हणजे प्रवाहाच्या दिशेने एवढा वेळ लागलेला आहे नावेला, एवढा वेळ आहे, हे लक्षात घ्या. आता पुढे विरुद्ध दिशेने अंतर किती आहे? अंतर आहे 30, परंतु वेग मात्र आता बदलणार आहे, कारण विरुद्ध दिशा आहे. नावेचा वेग आता कमी होणार आहे, x वजा y, कारण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने नाव जाते आहे, प्रवाह त्याला प्रतिकार करतोय, म्हणून नावेचा हा x ची व्हॅल्यू कमी होणार आहे, x मायनस y येणार आहे. विरुद्ध दिशेने एवढा वेळ लागणार आहे, प्रवाहाच्या दिशेने एवढा वेळ लागणार आहे. वेळ अधिक वेळ बरोबर हे आहेत आपले 10 तास. तर अशा प्रकारचे हे उदाहरण आहे. याच्यापासून आपल्याला काय करायचंय, थोडंसं शॉर्टकट पद्धतीने आपले उदाहरण सोडवायचे. थोडंसं वेळ खाऊ आहे, परंतु पर्याय नाही. हे समीकरण 1 झालं आपलं. याला थोडंसं शॉर्टकट करूया. त्यासाठी काय करावं लागेल पहा, 1 छेद हा x अधिक y नाही, अंश आपण 1 मानूया. 1 छेद x अधिक y बरोबर p घेऊया. या x मायनस y चा अंश आपण 1 मानूया. 1 छेद x मायनस y बरोबर q घेऊया. मग आता इथे पहा समीकरण कसं तयार होईल. 44 p होतील हे, अधिक 30 1 छेद x मायनस y किती आहे q, 30 q होईल. लक्षात घ्या, बरोबर उजवीकडे आले 10. याला आपण समीकरण 1 म्हणूया. वरती समीकरण 1 नाव देण्याची गरज नाही. आता 44 p मी कशी घेतले लक्षात आलं. 44 गुणिले x अधिक y चा अंश 1 मानला आपण. पहा, ही रचना आपण जर अशी केली 44 केली तर याची व्हॅल्यू किती आहे आपली p, 44 p उत्तर येईल या ठिकाणी. त्याचप्रमाणे 30 q बरोबर 10. तर अशाच प्रकारे आपण आता या दुसऱ्या वाक्यापासून आपण समीकरण तयार करणार आहे. पहा, पण प्रवाहाच्या दिशेने 55, आता याप्रमाणे पटकन तयार करायचे. 55 छेद x अधिक y येईल, अधिक विरुद्ध दिशेने 40 छेद x वजा y येईल, आणि हा वेळ लागतोय आपल्याला 13 तास, हे लक्षात घ्या. आणि म्हणून इथे 55p अधिक 40q बरोबर 13. समीकरण नंबर 2 ते समीकरण नंबर 1. तर याच्यामध्ये पहा, कुठेही आपल्याला सहगुणक समान आढळत नाही. इथे p चा सहगुणक वेगवेगळा आहे, q चा पण सहगुणक वेगवेगळा आहे. समांतर करायचे आपल्याला. आपण काय करूया, q चा सहगुणक समान करूया q चा. इथे 30 आहेत ना, इथे 40 आहेत, तर लसावी काढूया. 40 त्रिक 120, 120 हा लसावी असेल 30 आणि 40 चा, तर दोन्ही ठिकाणी आपण 120 करूया. मग या इथं जर 120 करायचे असेल तर समीकरण 1 ला 4 ने गुणावं लागेल. इथे 120 करायचे असेल तर समीकरण 2 ला आपल्याला 3 ने गुणावं लागेल. आणि मग जी काही समीकरणं मिळतील ना आपल्याला ती पुढे सोडवावी लागतील. तर चला समीकरण 1 ला आपण 4 ने गुणूया. इथं किती झाले पहा, 160 4 चौक 16, 176 p होतील इथे, 176 p. आता इथे होईल 120 q बरोबर 40 आले. समीकरण नंबर 3. याला आपल्याला 3 ने गुणायचे. 55 ला जर 3 ने गुणलं तर 165 येतील, अधिक पुन्हा 120 q, इथे 3 ने गुणलं तर 39 येतील. समीकरण नंबर 4. पहा, 120 समान झाले, पण चिन्ह समान आहेत. चिन्ह समान असल्यामुळे आपण करणार आहोत वजाबाकी. वजाबाकीमध्ये पुन्हा खालचे चिन्ह बदलणार. 165 ला अधिक इथं वजा घ्यायचं, या अधिकचं वजा होईल, इथे वजा होईल. हे दोन्ही कॅन्सल झाले. 176 मधून 165 गेले. 11p बरोबर इथे आला 1, आणि म्हणून p बरोबर 1/11 उत्तर आलं आपलं. पण p म्हणजे काय, p म्हणजे 1/x अधिक y, आणि म्हणून p म्हणजे 1/x अधिक y बरोबर 1/11.
अंश अंश समान, म्हणून आपलं समीकरण पुन्हा नवीन समीकरण तयार झालं. x अधिक y बरोबर 11. हे आपल्याला सोडवायचे आणि पुढे जायचं. चला आता मी इथे लिहितो ते. आपल्याला छोटं समीकरण मिळालं काय, x अधिक y बरोबर 11. याला घेऊया समीकरण नंबर 3. आता ही p ची किंमत काय करायची, समीकरण 1 किंवा 2 मध्ये टाका. आपल्याला q ची किंमत मिळेल, त्यापासून एक छोटं समीकरण मिळेल आणि मग ते आपण पुढे सोडवणार आहोत. चला आपण काय करूया, p ची किंमत जी आहे 1/11 समीकरण नंबर 1 मध्ये टाकूया. हे 44p. p चे किती 1/11 टाकायचे 44 नंतर 1/11 अधिक 30q बरोबर 10 आले. आणि मग 11 चौक 44, इथे आले 4. हे 4 जे आहेत 4 आपण उजवीकडे नेऊया, वजा होतील. मग 30q बरोबर 10 वजा 4 आले 6. आणि मग q बरोबर 6/30, हे 30 भागिले होतील. मग q बरोबर 1/5 आले. 6×5 = 30. याची गरज नाही आपल्याला आता, परंतु q म्हणजे काय, 1/x वजा y बरोबर 1/5 आलं. हे अंश अंश समान आहे, म्हणजे x मायनस y ची किंमत आली 5. x अधिक y 11 आणि x वजा y 5. बस ही दोन छोटी छोटी समीकरणं सोडवा, आपल्याला आपलं उत्तर मिळून जाते. तर चला इकडचा भाग पुसून टाकूया, त्याची काय आता आपल्याला गरज नाही. आता हे तोंडी पण सोडवता येईल आपल्याला, सराव झालेला आहे. वायचा सहगुणक समान आहे, बरोबर आहे, पण चिन्ह वेगळी, म्हणजे बेरीज होणार. हे दोन समीकरण सोडवायची 3 आणि 4. डायरेक्ट दोघांची बेरीज करा. धन y ऋण y कॅन्सल होणार आहे. x अधिक x येईल 2x बरोबर 5 अधिक 11 येतील 16. आणि म्हणून x बरोबर 2 इकडे भागिले होतील 2×8 = 16. x ची किंमत आली 8. आपल्याला काय विचारले, नावेचा संत पाण्यातला ताशी वेग. नावेचा संत पाण्यात ताशी वेग आपण x मानलाय. x ची किंमत आली आपली 8. उत्तर येईल 8 किलोमीटर प्रति तास. y काढायचा असेल तर दोन्हीपैकी कोणत्या एका समीकरणात x ची किंमत टाका, y मिळून जाईल. म्हणजे अशा प्रकारे उदाहरण, अति महत्वाचं उदाहरण. वेळ खाऊ आहे पण परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. MPSC वगैरे इतर काही एक्झाम्पलला पण हे एक्झाम्पल विचारण्याची अनेक वेळा हे एक्झाम्पल विचारले गेले. चला अजून एक शेवटचं एक्झाम्पल घेऊया आपण. चला, एक दूधवाला 14 रुपये व 10 रुपये प्रति लिटर दराने असे एकूण 10 लिटर दूध खरेदी करतो. 10 लिटर याच्यापासून समीकरण तयार करायचं आहे आपल्याला लिटर मध्ये, आणि त्याला मिळतात 112 रुपये. रुपयापासून एक समीकरण तयार करा आणि लिटर पासून एक समीकरण तयार करा. बस 2 समीकरणं मिळतील, दोन्ही सोडवायची. तर आता काय करूया आपण, लिटर पासून करायचंय ना, मग 14 रुपये दराने किती लिटर दूध खरेदी केले ते x मानूया. आणि म्हणून 14 रुपयाने x लिटर लक्षात घ्या, आणि 10 रुपयाने y लिटर त्याने दूध खरेदी केलंय असे आपण मानूया. बस आता पुढे चला. 14 रुपयाने x लिटर, 10 रुपयाने y लिटर. लिटरचं समीकरण तयार करूया आपण आधी. एकूण लिटर 10 आहेत. 14 चे x, 10 चे y, लिटर अधिक लिटर बरोबर लिटर. हे लक्षात घ्या. समीकरण नंबर 1 मिळालं आपल्याला. आता आपण रुपयाकडे जाऊया. 112 रुपये अधिक रुपये बरोबर रुपये. मग 14 रुपये दराने 14 रुपयाने x लिटर, म्हणजे एका प्रति लिटर म्हटले पहा, एका लिटरला 14 रुपये, तर x लिटरला किती, 14x रुपये. दुसरं समीकरण करताना 14x अधिक एका लिटरला 10 रुपये, तर आपल्याकडे y लिटर आहेत. एका लिटरला 10 तर y लिटर आहेत. 10 गुणिले y 10y होईल, म्हणजे रुपये अधिक रुपये बरोबर रुपये दिले आपल्याला 112. समीकरण नंबर 2. दोन्ही समीकरणामध्ये पहा आपल्याला विचार करायचा आहे x चा सहगुणक आणि y चा सहगुणक. कोणाचा पण एकाचा समान करा, काही फरक पडत नाही. या ठिकाणी चिन्ह समान असल्यामुळे आपल्याला वजाबाकीच करावी लागणार आहे, त्याला दुसरा काही पर्याय नाही. समीकरण चला आपण y चा समान करूया. 10 रुपये दराचे तो किती लिटर दूध विकतो, 10 रुपये दराने तो y लिटर दूध विकतो. y ची किंमत काढायची आहे आपल्याला.
म्हणजे आपला एक्स कॅन्सल झाला पाहिजे हे लक्षात घ्या. मग काय करूया, एक्सचा सामान करूया. मग समीकरण 1 ला काय करा, 14 ने गुणा. मग इथे येईल 14 एक्स, इथं होईल 14y आणि इथं होईल 14 गुणिले 10 140. बरोबर. हे समीकरण 1 आता वापरू नका, हे झालं समीकरण 3. आता हे समीकरण 1 घ्या, याचा विचार नाही करायचा. आता हा 14x अधिक 10y बरोबर 112. पहा, एक्सचा सहगुणक समान केला पण चिन्ह समान आहेत म्हणजे वजाबाकी करावी लागेल आपल्याला. बरोबर आहे. वजाबाकी करायची म्हटल्यानंतर खालचे चिन्ह बदलतील. हा 14x धनाचा ऋण होईल, हे धनाचं ऋण होईल, ऋण होईल. अधिक 14x वजा 14x कॅन्सल, 14 वजा 10 4y बरोबर 140 मधून 12 गेले आले 28 आणि म्हणून y बरोबर 4 28 ला भागिले होतील 7. y ची किंमत आली 7. 10 रुपये दराने 7 लिटर दूध त्याने खरेदी केलं. 10 रुपये दराचे 7 लिटर दूध तो विकतो. पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल आपलं. तर चला विद्यार्थी मित्रांनो, थांबूया आपण या ठिकाणी. काही एक्झाम्पल छोटी होती, काही मोठी होती. त्या पद्धतीने आपल्याला गेल्याशिवाय आपल्याजवळ पर्याय नसतो. परंतु सरावाने काही स्टेप्स आपण परीक्षेला गाळू शकतो. आता इथे मला शिकवताना सगळ्या स्टेप्स देणं आवश्यक आहे, कारण सगळ्यांची प्रॅक्टिस असते नसते त्याला म्हणजे माहीत नसतं. त्यामुळे सगळ्या स्टेप्स इथे मांडावे लागतात. तर सरावाने एक्झामच्या वेळेला काही स्टेप्स कॅन्सल करून आपल्याला तोंडी ओरली पुढे फास्ट चालता येतं. तर असे काही एक्झाम्पल्स आपण आज वेगवेगळ्या पद्धतीचे एक्झाम्पल्स आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले. मला पूर्ण खात्री एक्झाम्पल्स तुम्हाला नक्की मदत करतील परीक्षेमध्ये. तर चला थांबूया आपण या ठिकाणी. अजूनही कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की एक लाईक करायला मात्र विसरू नका. चला पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार. थँक्स फॉर वॉचिंग.